सांगलीत नालेसफाई मोहिमेदरम्यान एक जुना पण गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। महापालिकेकडून नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे। नोटिसा दिल्या जातील आणि नियमानुसार कारवाई होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे। मात्र प्रश्न असा आहे की एसटी स्टँड परिसरातील नाल्यालगत उभारण्यात आलेल्या खोक्यांचे काय? स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की यातील काही खोकी महापालिकेने अधिकृत केली आहेत आणि त्यातून महसूलही मिळतो। पण जर ही खोकी अधिकृत असतील तर त्यांना अतिक्रमण कसे म्हणायचे? हा नाला महापालिकेसाठी कायमची डोकेदुखी ठरत आहे। कचरा, गाळ आणि अतिक्रमणामुळे नाला वारंवार तुंबतोच, पण त्याहून गंभीर बाब म्हणजे हा नाला धोकादायक मानला जात असल्याने अनेक वेळा सफाई कर्मचाऱ्यांकडून येथे काम करण्यास टाळाटाळ केली जाते। मोठे स्लॅब, अरुंद जागा आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे नाल्याची स्वच्छता आणि दुरुस्ती अधिकच कठीण बनते। महापालिकेचे कर्मचारी स्लॅब काढण्यासाठी पोहोचताच नागरिकांनी थेट विरोध केला। त्यांची स्पष्ट मागणी, स्लॅब तोडण्याआधी खोक्यांचा प्रश्न सोडवा। विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान खोकेधारकांचे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते, पण आज ही पुनर्वसनाचा निर्णय प्रलंबित आहे। दरम्यान खोक्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याची तक्रारही समोर येत आहे। वाहतुकीला अडथळे आणि अपघातांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। आता सर्वांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न: 61 खोक्यांचे पुनर्वसन होणार का? महापालिका प्रशासनाला नाल्यावरील अतिक्रमण खरोखर हटवता येणार का? आणि अधिकृत खोकी आणि अतिक्रमण यातील विरोधाभासाचा उलगडा कोण करणार? प्रशासन, राजकारण आणि अतिक्रमण यांच्या कोंडीत विकास कामे अडकली आहेत का? या प्रश्नांची उत्तरे आता नागरिकांना हवी आहेत आणि महापालिकेचा पुढील निर्णय काय असेल याकडे संपूर्ण सांगलीचे लक्ष लागले आहे।